नमस्कार मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहींना 1,00,000 रुपयाचे अनुदान अशा पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळाने 11 जानेवारीला घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत जे रमाई घरकुल योजना, मोदी आवास योजना, शबरी घरकुल योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जे घरकुल मिळतात, परंतु त्यांना जागेअभावी घरकुल बांधता येत नाही, अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य देत आहे. तर त्यामध्ये हा मंत्रिमंडळाचा निर्णय पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाच्या अनुदानात वाढ करून 50,000 रुपये हे पहिलं अनुदान होतं, ते आता 1,00,000 रुपये करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाने सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत असते. तथापि या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत आहे. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच राज्य पुरस्कृत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेले अशा कुटुंबांना जागा खरेदीसाठी पूर्वी 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत होते. परंतु आता राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे सद्यस्थितीत जागांच्या किमतीमध्ये खूप वाढ झाली आहे. हे लक्षात घेता मंत्रिमंडळाने जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी अनुदान 1,00,000 रुपये केले आहे. असा मंत्रिमंडळाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाभार्थ्यांसाठी हिताचा निर्णय घेतलेला आहे. ही माहिती संपूर्ण पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व अशाच शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.